नमस्कार, मी डॉक्टर रुजुता वाघ. आपल्या आयुर्वेदामध्ये प्रत्येकाने निरोगी राहावं, कोणत्याही आजारापासून आपला बचाव करावा यासाठी एक मंत्र दिलेला आहे. वेगानं न धारयतं. वेग म्हणजे काय? नॅचरल अर्जेस न धारयतं, ते धारण करू नये, ते थांबवू नये. वाग्भट ऋषींनी अष्टांग हृदय या त्यांच्या ग्रंथामध्ये 13 अधारणीय वेगांचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, हे वेग थांबवू नये म्हणजे धारण करू नये किंवा उत्पन्नही करू नये. आपण जे आणतो, क्रिएट करतो ते करू नये. आणि नाहीतर आपण आपल्या शरीरात अनेक आजारांना आमंत्रण देतो, अनेक आजार उत्पन्न करतो. पहिला वेग आहे अपान वायूचा वेग. अपान वायू म्हणजे मलद्वारा वाटे जो गॅस किंवा वायू सोडला जातो तो. मलवेग, मल म्हणजे स्टूल, स्टूलचा वेग. मूत्रवेग, जेव्हा युरिन सेन्सेशन होतं तो वेग. भुकेचा वेग, जेव्हा आपल्याला वाटतं मला भूक लागली आहे तेव्हाच खावं, कारण तेव्हा तिथे गॅस्ट्रिक ज्यूस जठराग्नी आलेला असतो, तो तुमचं अन्न पचवायला मदत करणारा असतो. त्यावेळेला तुम्ही न खाता नंतर खाता, ते पचलं जात नाही. तहानेचा वेग, मला आता तहान लागली आहे पण मी बिझी आहे, मला उठून जाऊन पाणी पिण्यासाठी आळस येतोय. ज्या वेळेला तुम्हाला तहान लागते तेव्हाच तुम्हाला पाणी प्यायचं आहे. खोकल्याचा वेग, तुम्ही 4 चौघांमध्ये बसलायत, आता मी कसं खोकू म्हणून आपण खोकला आतल्यात दाबून ठेवतो, तो वेग. उलटीचा वेग, उलटी म्हणजे वमन, जेव्हा तुम्हाला उलटीसारखं सेन्सेशन होतं, मला आता पचलं नाही आहे, मला उलटी करायची आहे, तेव्हा ती करावी. शिंकेचा वेग, जेव्हा आपल्याला शिंक येते ती आवरू नये, त्यावेळेला शिंकावं. जांभईचा वेग, जेव्हा जांभई येते, मी मीटिंगमध्ये बसले, आता मी जांभई कशी देऊ, आणि म्हणून आपण त्या आतल्यात दाबून ठेवतो, आतल्यात धारण करतो, ते करू नये. श्रमजनित श्वास म्हणजे मी खूप धावपळ केली आहे, मी फास्ट चालले आहे, मी काही सामान उचलले आणि मला जेव्हा ती धाप लागते, जो श्वास लागतो, तो कधीही अडवू नये. नेक्स्ट आहे अश्रूंचा वेग. जेव्हा काही मनामध्ये दुःख होतं, काही वाईट घटना आठवतात आणि आपल्या अश्रू डोळ्यात येतात, ते अश्रू वाहून जाऊ देत. नेक्स्ट आहे निद्रावेग. निद्रावेग म्हणजे झोपेचा वेग. आता मला रात्री झोप येते पण मी माझं काम करते आणि त्यावेळेला मी झोपत नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला मी झोपते, ते पूर्णपणे चुकीचं आहे. रात्री जर का तुम्हाला झोपावंसं वाटतंय तेव्हा तुम्ही इमिजिएट झोपलं पाहिजे. सगळ्यात शेवटचा वेग म्हणजे शुक्रवेग. शुक्र म्हणजे वीर्याचा वेग, आवरू नये. असे हे 13 अधारणीय वेग आपण आजच्या लाईफस्टाईलमुळे, आजच्या आपल्या जीवनशैलीमुळे आपण ते सगळे धारणीय करतो. ते त्या वेळेला शरीरातून बाहेर जायला देत नाही आणि ते आपल्या शरीरामध्ये छोटे आजार आतमध्ये तयार होतात. आपलं शरीर ते आजार क्रिएट करतं. तर हे असं होता कामा नये, ह्याची नेहमी काळजी घ्या. जे 13 वेग सांगितले ते त्या वेळेला शरीरातून बाहेर जायला द्या. निरोगी राहा, आरोग्यदायी राहा. धन्यवाद.